खिचडीची वेळ आहे आणि खिचडीची तयारी दीपक करून देत आहे. तोपर्यंत मी आलू पराठे बनवलेले आहेत. म्हणजे आज ना सगळ्यांसाठी वेगवेगळी रेसिपी बनलेली आहे. आलू पराठे बनलेले आहेत, बाबांसाठी भाकर भाजी बनलेली आहे आणि यांच्यासाठी म्हणजे पतिदेवांची फरमाईश होती की आज खिचडीच खायची आहे. त्यासाठी मी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि दीपकला इकडं बाकीची तयारी करायला दिलेली आहे. तोपर्यंत मी इकडं काही सामग्री आणलेली होती ते मी भरून ठेवत आहे. शेंगदाणे आहे, डाळ आहे, म्हणजे दीपक कालच घेऊन आलेला होता पण भरण्यात आलं नाही कारण ती कामं खूप सारी झाली, मग राहूनच गेलं. तर आता म्हणलं आता भरूया. तोपर्यंत दीपक इकडे बटाटा, बिनीस, कांदा, टमॅटो हे सगळं दिलेलं आहे, बारीक कट करून देईल. आणि पराठे वगैरे मी बनवलेले आहेत. दीपक दिनीचं जेवण पण झालेलं आहे, बाबांचं झालेलं आहे. फक्त हे येता खूप उशीर करतात घरी यायला आहे ना, 10 कधी 10:30 वाजतात. मग तोपर्यंत मी जे आहे ना थोडीफार माझी कामं जी पेंडिंग असतात ते करत असते, म्हणजे डबे वगैरे सरळ लावणं, कारण आपण दररोज घेण्यामध्ये ठेवण्यामध्ये ते खालीवरी होतात आणि मग वेळेत भेटत नाहीत असं होतं. मग हे सगळं व्यवस्थित ठेवणं पण गरजेचं होतं वेळ काढून. तर ते सगळं झालेलं आहे. आता तोपर्यंत दीपक मला सगळं इकडं कट करून दिलेलं आहे. बटाटा आहे, टमॅटो आहे, कोथिंबीर, बिनीस, हिरवी मिरची, कांदा सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे तयारीच मेन इम्पॉर्टंट असते. तयारी झाल्यानंतर खिचडी बनवायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. तर खिचडीसाठी तांदूळ अर्धा तास भिजलेले आहेत. आता इकडं कुकर ठेवलेला आहे. मोठं कुकर आहे, छोटं असलं तरी पण परफेक्ट बनते, पण जे छोटे कुकर आहेत ना त्याची शिटी व्यवस्थित होत नाही, म्हणून मी मोठे जे 5 लिटरचे कुकर आहेत तेच म्हणजे युजफुल हेच वाटतात मला. तर अगोदर मी थोडे मसाले काढून घेतले. यांना आवडत नाही तरी पण मला आज टाकूया. खूप दिवसाच्या नंतर मी मसाले भात जसं बनतो ना तसं बनवत आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलं, एक तेजपत्ता टाकलेला, एक जी फूल येतं ना मसाल्यामध्ये ते फूल टाकलेलं आहे, 2 विलायची टाकली, हिरवी विलायची. नंतर मी दालचिनी नाही टाकलं, ते स्किप केलं कारण त्याचा वास जो आहे ना थोडा स्ट्रॉंग येतो आणि यांना आवडत नाही. तर चमच्याभर मी जिरं टाकलं आणि मसाल्यामधले जे मसाले ते थोडेफार कमी दिसत आहेत कारण काढायचं आहे, तर असं हे वरच्यावर संपतच असतात. नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेतलं. हलकासा कलर चेंज झाला. आता यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, संग टाकायचं आहे, परतून घेऊ. आणि संग इकडे मी पसारा पण आवरते. थोडंसं किचनमध्ये पसारा झालेला आहे कारण आतापर्यंत आलू पराठे हे ते सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे, तेच भांडे झालेले होते, ते पण मी जमा करते. संग किचनमध्ये खूप पसारा होतो. तिकडे हिरवी मिरची, कांदा परतून घेतला. नंतर मी बिनीस टाकलेले आहेत आणि ही कोथिंबीर आहे ते शेवटला टाकणार आहे. तर इकडे हे सगळं व्यवस्थित परतून घेऊ. छान वास येऊ लागला की शेवटला आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि सुके मसाले टाकायचे आहेत. टमॅटो शेवटला टाकणार आहे. इकडे मी बटाटे पाण्यात टाकून ठेवलेले होते, म्हणजे तिकडून कट करून भरपूर वेळ झालेला आहे आणि तसंच ठेवलं तर कलर चेंज होतो त्याचा, त्यामुळे पाण्यात टाकून ठेवलेलं होतं. आता बटाटे पाण्यात काढून टाकले, परतून घेतले, थोड्याशा मोठ्या फोडी केलेल्या आहेत म्हणजे छान लागतात. तर फोडणी तयार झालेली आहे. आता सुके मसाले टाकूया. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, पावडर आणि लाल मिरची टाकली, अर्धा चमचा टाकलेली आहे. कलर पण छान येतो, टेस्ट पण छान येतो. आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे यामध्ये, त्या हिशोबानं अर्धा चमचा टाकलेले आहे, परतून घेतलं. आता शेवटला आपल्याला टमॅटो टाकायचे आहेत. टमॅटो अगोदर टाकल्यानं मला वाटतं टेस्ट कमी होतो कुठलाही स्वयंपाक, असं टमॅटो मी शेवटला टाकत असते. परतून घेतलं. आता टाकूया कोथिंबीर टाकून परतून घेऊ. आणि जी भिजवलेली तांदूळ आहे त्यामधलं पाणी पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे. बघू शकता व्यवस्थित हे फुललेले आहेत अर्धा तास. आणि अशा प्रकारे भिजवून जर तांदूळ भिजवून आपण खिचडी बनवा किंवा मसाले भात जी आवडीप्रमाणे आपण बिर्याणी वगैरे बनवतो थोडंसं भिजत ठेवायचं, म्हणजे एकदम छान अशी मोकळी सक आणि मऊ सुतं बनून तयार होते. तर तांदूळ टाकले आहेत फोडणीमध्ये आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवलेला आहे. थोडा वेळ फोडणीमध्ये आपला तांदूळ परतून घ्यायचे आहेत, म्हणजे टेस्ट खूप छान येतो. नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, म्हणजे आज पूर्णपणे मसाले भरभरून टाकलेले आहेत मी. छान मिक्स करून घेऊ. आणि आता टाकूया पाणी. तर तांदळाच्या डबल पाणी टाकणार आहे, म्हणजे 1 ग्लास तांदळासाठी मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे इथं, कारण तांदूळ अगोदरही भिजलेले आहेत त्यामुळे जास्त लागणार नाही. टोपण न लावता मी ताट ठेवलेलं आहे, म्हणजे अर्धवट तांदूळ शिजले मग कुकरचं टोपण लावायचं आहे. यानं काय होतं मसाले वरती येणार नाहीत. पण ताट ठेवल्यानंतर एक ऑप्शन भेटतं आपल्याला की आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करता येतं, मसाले वरच्या साईडला येणार नाहीत. अगोदरच आपण फर्स्टला जर टोपण लावलं तर सगळे मसाले वरती येतात आणि मग नंतर ते मिक्स करण्यामध्ये अर्धवट तांदूळ तुटून जातात यामधले. तर बघू शकता इकडे 80% खिचडी शिजलेली आहे. आता मी कुकरचं टोपण लावणार आहे आणि इकडे मी काढा बनत ठेवलेले. दीपकला सर्दी झालेली आहे, दिनेशला पण झालेली आहे. तर इकडे मी काढ्यामध्ये काय टाकलेलं आहे,
अद्रक टाकलेला एक मोठा तुकडा बारीक वाटून, तुळशीची पानं टाकलेले आहेत, गूळ टाकलेला आहे, लवंग, काळी मिरची सगळं वाटण करून टाकलेलं आहे, हळदी पावडर टाकले अर्धा चमचा आणि 1 ग्लास पाण्यामध्ये सगळं मिक्स करायचं आणि अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे याचा गर्क त्यामध्ये उतरला जातो आणि काढा जे आहे ना थोडासा होतो पण खूप उपयुक्त आहे. जसं सर्दी झाली वगैरे ना आपण टॅबलेट घेतो, पण त्याऐवजी आपण जर हा काढा पिलो ना 2-3 दिवसामध्ये आपली सर्दी गायब होते. तर दीपकला इकडे करून दिले काढा, कारण जेवण खाणं झालेलं आहे सगळ्यांचं, तर झोपते वेळेस घ्यायचं आहे किंवा सकाळी आपण घेऊ शकतो. तर दिलेला आहे. खिचडी पण बनली तोपर्यंत हे आलेले होते. जेवण खाणं आमचं झालं, रात्री जी ही कामं होती ती सगळी आवरली. आणि इकडे दीपक दिनेशचं काय चाललेलं आहे तर हे चिरटासाठी घेऊन आहे. स्पेशली जे ब्लू कलरमध्ये दिसत आहेत ना 2 लाईटासारखे आहेत ते तर वेगळेच वाटले मला. म्हणजे बॅटमध्ये येतं किंवा आपण छोटं अलाउडमध्ये लावतो तर, पण हे नवीनच बघितलं मी आणि ऑनलाईन ऑर्डर केलेले 2 आहेत ते. म्हणजे तिकडच्या रूममध्ये इकडच्या रूममध्ये लावण्यासाठी आहेत असं म्हणत होते. म्हणजे फक्त संध्याकाळी त्याची लाईट ऑन होते, त्यामध्ये काही केमिकलचं असं काही वास वगैरे येत नाही. जसं आपण अलाउड लावल्यानंतर येतो तसं काही नाही आहे. छान आहे. ते लावून ठेवलं रात्रभर, पण चिरटं मेली का राहिले तितकं मला काही दिसलेलं नाही. म्हणजे फॅन ऑन असतात त्यामुळे चिरटं राहतच नाही संध्याकाळच्या वेळेत. दिवसभर मात्र खूप परेशान करतात. तर ते पण लावलं रात्री. तर ही सगळी कामं आवरली. आता परत मॉर्निंगची वेळ आहे. स्वयंपाक झाला, टिफिन रेडी केलं आणि दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी झालेला आहे. टायमिंग 6:45 वाजलेले आहेत. आज असा शर्ट घातलेला आहे, त्या शर्टाबद्दल चर्चा चालू होती. म्हणजे दिनेश ना असा झालेला एकदम लुगडा असं वाटत आहे त्याला बघितल्यानंतर जेवण करतो की नाही, कारण ते कॉलेजच तसं आहे. सकाळी थोडंफार जेवण झालं की मग 12:30 वाजता सोडतात, मग तिथं थोडंफार जेवण झालं की मग रात्री घरी येणार. अशा प्रकारे जेवण असल्यानंतर कुठं तो छान होणार आहे. ते शर्ट एकदम पोतं घातल्यासारखं वाटत होता. म्हणत होता मम्मी एकदम पोटासारखं वाटत आहे, आणखीन एक दिनेशामध्ये बसवावं लागेल, चालू होतं त्याचं. तर स्वयंपाक वगैरे झाला, किचनपासून फ्री झालेली आहे. मग मी पटकन देवपूजा केली. तर रोजची देवपूजा झालेली आहे. तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घेतला. म्हणजे दिवसभर आपण किचनमध्येच असतो किंवा कुठल्या तरी कामात गुंतून असतो. तर म्हणजे थोड्या वेळ मी बसलेली होते पोर्समध्ये, सगळ्या झाडांना बघत छान वाटतं. सकाळी वातावरणाचा एन्जॉय घेतला आणि दीपकची आंघोळ वगैरे झालेली आहे. जेवण खाणं झालेलं आहे. दीपक म्हणत होता मग मी आता गॅरेजला जाणार. म्हणजे बसल्या करमत नाही, कुठल्या तरी कामात व्यस्त राहतो तो. घरामध्ये कुठली तरी कामं काढत असतो किंवा एकतर गॅरेजला जातो. तर दीपक तेच म्हणत होता. तर मी म्हटलं प्रसाद काढते अगोदर, म्हणजे ताईला देतेच मी प्रसाद काढलेला होता थोडाफार आणि मग बाकीचं तसंच पॅक करून ठेवलं. कारण एकच विचार होता की गुरुवारी काढावं आणि सगळ्यांना द्यावं. तर विचार केला आता गुरुवार लांब आहे, आजचा वार सांगितलं तर सोमवार आहे. तर हे ठेवल्या खराब व्हायचे लाडू वगैरे ते विचार केला मी. आणि सगळं प्रसाद जे आहे ना ते काढलेले बघू शकता. भरपूर असे लाडूचे पाकिट आहेत. तर सगळे मी एक सगळ्यांना देणार आहे. म्हणजे यांच्या मित्रमंडळीला देण्यासाठी जितके सगळे घेऊन आहेत. परत धूप घेऊन आली आहे खूप सारी. तर एक धूप मी काढून घेतलेली आहे, कारण अगोदरची धूप संपलेली आहे. बाकीचं मी तसंच कवर ठेवलेलं आहे. म्हणजे खूप सारे घेऊन आहेत. ताईसाठी मी 2 पॅक केले त्यामधले. परत प्रसाद वगैरे सगळं पॅक केलं, पण हे गेलेच नाहीत ताईकडे. मी म्हणलेलं होतं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही. म्हणजे एकदम अंगात आल्यासारखं काम आहे यांचं. लहान मुलं असं जशी जिद्द असते तशी असते. तर ते जिद्द एक दिवस होते, त्या दिवशी कुठल्या तरी कारणामुळे जाऊ शकले नाहीत, घरीच आले नाहीत. मग परत दुसऱ्या दिवशी म्हणलं जावा, पण नाहीच गेले. म्हणत आहेत आता असो, आता जाऊया नंतर चालू आहे त्यांचं. ते प्रसाद तसाच पॅकिंग आहे. असं आता इकडे हे जे लाडूचे पाकिट आहेत, परत हळदी कुंकूचे पाकिट आहेत आणि एक कुंकाची डब्बी आणलेली आहे. म्हणत होते ओरिजिनल कुंकू आहे हे. तर ते पण एक डब्बी आहे, ते पण मी देणार आहे. म्हणजे कुठल्या तरी ताईनं यांना मागितलेलं होतं. ते म्हणत होते की जवळपास गॅरेजच्या त्यांचं घर आहे, तेच म्हणत होते की तिथलं कुंकू पाहिजे. तर ते कुंकू पण देणार आहे. परत इकडे प्रसादाचे सगळ्यांना एक पॅकेट मी दिलेले आहेत. नंतर शनी शिंगणापूरचा जे प्रसाद असतो खोबऱ्याचा असतो तो, म्हणजे लाडूमधून येतो, ते पण कसं द्यावं तेच विचार करते. खुलं दिलं तर थोड्या वेळानं ते लगेच इकडे तिकडे होणार आहे. परत मुंग्या पण येतात. तेच म्हणत आहे दीपकला आता कशाप्रकारे कसं पॅक करू. म्हणजे इथल्या इथं द्यायचं असलं तर ठीक असतं, पण हे तिकडे देणार आहे. मग तिथं दिल्यानंतर गॅरेजमध्ये ठेवणार, मग कधी तिकडे पोचता करणार सगळ्यांना. त्यामुळे तोपर्यंत मुंग्या होतात त्यामध्ये. आणि हे लाडूचं बरं आहे की एक पॅकेट आहे ते तसेच उचलून देता येतं. तर तेच म्हटलं फक्त लाडूचं जे आहे ना ते टाकत आहे. शनी शिंगणापूरचा जो प्रसाद आहे तसंच ते खोबरं मी देणार आहे. जिथं ज्यांना द्यायचं आहे तिथं खोलून ते देतील. तर इकडे हे जे आहे ना हे ताईला पॅक केलेलं होतं. तर त्यामधले मी थोडंफार जे पेढे आहेत ते काढत आहे, कारण पेढे जे असतात ना दुधाचे असतात आणि ते जास्त दिवस टिकत नाहीत. मला वाटतं लगेच जातील म्हणून मी पॅक केलेलं होतं. तर त्यामधले मी जे लाडू म्हणजे पेढे काढलेत आहे, मी लाडू काढलेले नाहीत. आणि एक खोबऱ्याचं जे आहे ना ते पण खराब होतं लवकर, ते पण मी काढलेलं आहे. आणि बाकीचे लाडू वगैरे मी तसेच ठेवलेले आहेत. तर इकडे मी कवर भरपूर सारे घेतलेले आहेत, कारण हे सगळं देण्यासाठी. आणि पिशव्या जे आहेत रिकाम्या झाले ते पण भरपूर सारे आहेत. तर हा सगळा प्रसाद मी पॅक केलेला आहे. आणि बाकीचा जो प्रसाद आहे मी इथंच देणार आहे शेजारच्या ताईंना, म्हणजे जे आजूबाजूला घर आहेत तिथं देणार आहे. तर ते सगळा प्रसाद मी इकडं खोबऱ्याचा जे आहे ना ते लाडूचा काढलेला आहे. परत हे लाडू पण मी 2-3 काढलेले आहेत. आणि जे
तिळाच्या गोळ्या आहेत ते पण मी काढलेलं आहे. परत इकडं पेढे आहेत ते पण मी काढून घेतलेले आहे. थोडंफार सगळं मिक्स करून मी देणार आहे. परत देवांनाही हे नैवेद्य म्हणून मी दाखवणार आहे. तर थोडाफार प्रसाद मी काढून घेतलेला आहे. अगोदर मी देवांसमोर ठेवते, काहीसाठी काढते, मग बाकीचा प्रसाद जे आहे ना देऊन येणार आहे. तर बाकीचा इथंच ठेवला. मी मुंग्या खूप लवकर येतात, तेच म्हणत आहे दीपकला की पटकन देऊ नये. मी पण खायला घेतलेला आहे. तर तुम्ही या सगळेजण प्रसाद खायला. मला खूप आवडतो, मला ह्यामधला आणि तिळाच्या गोळ्या खूप फेवरेट असतात. खाल्लेला आहे. तर थोडीफार कामं आवडली, थोडीफार राहिलेले आहेत. म्हणजे भांडे वगैरे क्लीन झाले, किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. कपड्याचं काम राहिलेलं आहे, कपडे भिजू घातलेले आहेत, म्हणजे थोडा वेळ भिजत राहतील. तोपर्यंत मी चपाती बनवून घेते. कणिक सकाळीच मळलेली आहे. दिनेशला टिफिन देते वेळेस मी कणिक मळून ठेवते, पण चपात्या तितक्या सगळ्या बनवत नाही, कारण गार झाल्यानंतर चपाती कडक होते, खावंशी वाटत नाही. ज्यावेळेस जेवण करायचं आहे त्याच वेळेत मी चपाती बनवते. तर आता दीपक जेवण करणार आहे, तर म्हणलं दीपकसाठी चपाती बनवावी आणि मग मी कपडे वगैरे धुवून घेणार आहे. आणि वातावरणाचं नक्की नाही आहे, अजिबात ऊन नाही आहे इकडं. कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही. म्हणजे कपडे वाळणारच नाहीत, नंतर असं होईल एकदम पावसाळा झालेला आहे. अजिबात ऊन नाही आहे इकडे, एकदम ऊन असून नसल्यासारखं, गार अशी हवा, थंड वातावरण, असं वेगळंच वाटत आहे. पण एन्जॉय खूप होत आहे. म्हणजे गरमी तितकी नाही, खूप दगदग होत होती. 4-5 दिवस झाले तर अशी गरमी व्हायची ना, पण आज थोडंसं ठीक वाटत आहे. तितकी गरमी नाही, थंड असं वातावरण झालेलं आहे, छान वाटत आहे. तर इकडे चपाती मी कशा पद्धतीनं करते, म्हणजे अगोदर मी चिपटी करून घेते आणि त्यामध्ये तेल लावते आणि दुमडते एक पदर, मग परत तेल लावते. आणखीन म्हणजे 3 पदरी मी दुमडून तेल लावून कोरडं पीठ शिंपायचं थोडंसं, म्हणजे चपाती छान फुलली जाते आणि एकदम अशी मऊसूत लुसलुशीत वळण तयार होते. गार झाल्यानंतर खावीशी वाटते. बघू शकता एकदम टम्म फुलेली अशी चपाती बनत आहेत. अशाच प्रकारे मी 2-3 चपात्या बनवणार आहे आणि थोडीफार जी कणिक उरणार आहे ती तशीच ठेवते. ज्या वेळेस जेवण करायच्या त्याच वेळेत मी बनवणार आहे. इकडं कुकरला मी भात पण लावलेला आहे, म्हणजे आज थोडासाच भात बनवला. काय होते ना, उन्हाळ्या दिवसामध्ये जास्ती स्वयंपाक बनवला तर खपत नाही आणि खूप लवकर खराब पण होतो. तर आज मी गवारची भाजी बनवलेली आहे. तर दीपकला इकडे गरम गरम चपाती गवारची भाजी दिलेली आहे. परत भात वरण जे आहे ना एकत्रच खात नाही, म्हणजे आपण जसं ताट सजवतो ना, वरण भात भाजी चपाती जेही बनलेलं आहे तसं अजिबात दीपक दिनेशला आवडत नाही. थोडंफार घेतात, म्हणजे चपाती भाजी घेणार नाही तरी भात वरण घेणार, असं आहे यांचं. तर इकडे दीपकला मी जेवायला दिलेलं आहे. चपात्या वगैरे बनवून झालेले आहेत, किचनपासून फ्री झालेले आहे आणि कपड्याचं काम राहिले तितकं कपडे धुवून घेते. म्हणजे आभाळ खूप आलेला आहे, असं वाटत आहे आता लगेच पाऊस येणार की काय. तर मी कपडे धुवायला आलेले आहे. दीपकचं जेवण खाणं झालं आणि शेजाऱ्यांच्या ताईंचा मुलगा आलेला आहे. म्हणजे छोटं बाळ दररोज येतं, दीपकला खूप बोलतो गोड गोड, तितकं माझ्याशी बोलत नाही, पण दीपक आणि याचं खूप चालतं. आणि इकडं टीव्हीवरती कार्टून चालू आहे, म्हणजे दोन्ही लहान बाळ कार्टून बघत आहेत. तर ते बघत बघत त्यांचं बोलणं चालू आहे. हॅलो, गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. माझं मंगळसूत्र उतरलेलं आहे म्हणून मी हे घातलं, गंडनच घातलं, कारण काल ना मी लक्ष दिलंच नाही. एकच त्याचं जी दोरी असते ना ते हे झालेली होती, म्हणजे तुटलेली होती. तर मी सगळंच काढून ठेवलं, कारण एक 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 मणी गळत होते त्याचे. अगोदर लक्ष दिलं आणि नंतर लक्ष दिलं, काढून ठेवलं पटकन आणि हे घातलेलं आहे. थोडंसं सोनं सोनं वाटत आहे ना, जे काळी मणी घालून आपण मंगळसूत्र घालतो ना ते छान वाटतं. आपण सोन्याचं कितीही घालू तितकं सुंदर वाटतच नाही ते, म्हणजे जे शोभून दिसतं तेच दिसतं काळ्या मणीचं.